हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय या खंडोबाव देवस्थान आणि परिसरातून जमलेल्या सगळ्या बांधवांना जय मल्हार, जय शिवराय. आता पुन्हा बंधन मला आलंच. ते व्यासपीठ होतं कृषी प्रदर्शनाचं, हे व्यासपीठ वारकरी संप्रदाय. म्हणजे मला परत तारतम्य ठेवूनच बोलावं लागलं आणि ते काय मला जमत नाही. आपल्याला सरळ दंगा लागत असं असलं की मग जुळत नाही, मग माया जातं ध्यानातून. कारण मी सगळ्या मर्यादा राखतो. मी हिंदू संस्कृती मानतो, वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा मानतो. हे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचे, हे हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम करतं आणि आपले मन आणि मतात परिवर्तन करण्याची शक्ती या व्यासपीठात आहे. इथून एका जातीचं बोलायचं कसं हा पुढे प्रश्न आहे, पण मी बोलणार मी नाही. मला समाजाचं बोलायसाठी भरपूर व्यासपीठ आहे, तिथे मी बोलत. परंतु आपण एक उल्लेख आता केला की सगळ्या जाती धर्माचे लोक इथं गुण्या गोविंदाने राहत आहेत आणि अनेक वर्षापासून हा आपल्या चाललेला सप्ताह सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने साजरा करतात. आमचंही तेच म्हणणं आहे. आपण गुण्या गोविंदाने राहतो. आपल्या घराला घर शेजारी, शेताला शेत शेजारी. तुमचे आणि आमचे लेकर सारखेच आहे. तुमचं आणि आमचं दुःख पण सारखंच. एकमेकाला जर आडी अडचणी आले तर आपण धावून जातो. कसली अडचण आली तरी आपण एकमेकाच्या मदतीला उभा राहतो. कोणाचं लग्न जर असलं तर आपण कधी जात बघत नाहीत, आपण एकमेकाच्या पंक्तीत वाढायला सुद्धा असतो. सप्ताह जरी असला तरी आपण कधी ओबीसी बांधव, धनगर बांधव, वंजारी बांधव असं कधी म्हणलो नाही. आपण एकमेकाच्या पंक्तीला वाढायला असतो. कुणी जर आपल्या शेजारी पाजारी वारलं तर आपण एकमेकाला खांदा द्यायला आपणच असतो. एकमेकाच्या सुखादुःखात उभा राहायचं आपल्याला शिकवलेलं आहे अनेक वर्षापासून. जर एकमेकाच्या शेताला पाणी नसलं तर आपण एकमेकाच्या शेताला पाणी सुद्धा देतो. आपण कधी जातीवाद नाही करत. गावखेड्यातले मराठे आणि ओबीसी बांधव कधीही एकमेकाच्या सुखादुःखात आहे. आमचंही तेच म्हणणं आहे. कधी काळी जर एखाद्याच्या घरी आपल्या भिंतीला भिंत जर असली आणि घराची जर चावी कोणाकडे ठेवायची असली आणि आपल्याला जर शेताकडे जायचं असलं, आपल्या जातीचा जरी शेजारी नसला तरी आपण विश्वासानं चावी त्याच्याकडे ठेवतो. माझे लेकर शाळेतून आल्याच्या नंतर त्याला ही चावी दे. इतका ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात विश्वास आहे. मग असं जर गावखेड्यात इतकं प्रेम आहे आपलं एकमेकावर, इतकी माया आहे, तर मराठ्यांचं लेकरू तुमच्या डोळ्या देखता आरक्षणासाठी तरपडायला लागलंय. कशाला आडवे पडता आणि कोणाचं ऐकून तुम्ही आडवे पडताय? ज्याला राजकीय फायदा उचलायचा आहे आणि आपले पोरं उपाशी मारायचे त्याचं ऐकून, ज्या राजकीय नेत्याला तुम्ही मोठं केलं तोच नेता तुमच्या लेकराला आता आरक्षण मिळू देत नाही आणि त्याचं ऐकून ओबीसी बांधव आणि मराठा बांधव अंगावर एकमेकाच्या येणार का? आमचं तेच म्हणणं आहे. तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही. मराठ्यांच्या पोरांना गोरगरिबाला का आरक्षण मिळू नये? मराठ्यांच्या गोरगरिबाचे पोरं का मोठे होऊ नये? हीच आमची भूमिका आहे. तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं, तुमचे लेकर मोठे झाले, आम्ही कधी म्हणालो की तुम्हाला आरक्षण देऊ नका? कोणत्या काळी किंवा कोणत्या वर्षी मराठा समाज म्हणला की यांना आरक्षण देऊ नका, यांचे पोरं मोठे होतील? कधीच नाही. मग आज जर मराठ्यांच्या पोराला मोठं होण्यासाठी आणि त्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण लागतंय तर तुम्ही कोणाचं ऐकून म्हणताय की मराठ्यांना आरक्षण देऊ नका? मग हीच का आपली माया आहे एकमेकावरची? आपण तर अडचणीच्या काळात एकमेकाच्या मदतीला धावून जातो. आत्ताही का तुमच्याकडे नाही जात?
तुम्हाला माझी भाषा कळते ते तरी बरं आहे. आत्ताही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकमेकाच्या मदतीला जाते. हे जर लग्नाला चालले ना दोघं 50-50 पेट्रोल टाकीते मोटरसायकल टाकीत का नाही. याने आज चहा पाडला तर उद्या सकाळी तेव पाहिजे नाही पाजलं की कथा कथ घोडे लागते एकामेकाला. एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावरती. आत्ताही एखादी जर मोटर जळाली तर ते म्हणतो माझी मोटरीचं पाणी घे पण तुझं पीक जळून देऊ नको. फक्त कापसा आपण आपलाच यायची ते त्या एडपाटासारखा कुणाचा यायचीच नाही. ते नाही यावल्याच हेड ते कोणाचे यायचे तर मग जातं जेलमध्ये खातं बेसन. परत मला म्हणतो बोलू नका. मी बोलणार नव्हतो बरं का. त्याचं नाव सुद्धा घेत नाही. जेव्हा जाती जातीत भांडण लावतो त्याचं काय नाव घ्यायचं. जाती जातीत भांडण नाही झाले पाहिजे. कारण ओबीसी बांधव मराठा बांधव हे भाऊ भाऊ आहे. तो भांडणं लावतो काराठ्या कोराड्या असं बोलतो. त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. पण त्यांनी काल काहीतरी म्हणलं ते त्याच्यामुळे आज घेतलं. तरी आज जरा कमीच घेतलं. उद्या 23 तारखेच्या बीडच्या सगळ्यात पाका कसं वाजू देत आहे. मराठ्यांच्या लेकराच्या मळावर जर बसला ना तर मी सुद्धा मराठ्यांचं लेकरूची. या मराठ्या मायबापानं मला लेकरू मानलंय. मी त्यांना मायबाप मानलंय. मराठ्यांच्या आरक्षणाचा आडवा आला ना सोडणारच नाही. मग तो कुणी बी असू. आणि मग मै कुठे मै बी सातच आहे ना. गोंडे आता काय व्हायचं तर कुठं मागं सरकतो. मला पुरे बारकडं दुखते तरी मी पुढंच मी मागं सरकत नाही. बळच चलतो पण चलतोच. आता आणलंय टप्प्यात काळजी करू नका. असं जवळ आलाय आता मला काय सुधारणा ना सरकारला काय सुधारणा काय करावं. रोज पॅन्ट काहीतरी उकरून काढी ती मग मी बी काढी. मी मराठ्याच्या पोरासाठी लढतोय. काय चूक करतो का. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे. ते मोठे झाले पाहिजे. त्यांच्या आईबापानं काबाड कष्ट करून पोरं शिकवले. प्रत्येकाच्या मायबापाला वाटतं माझं पोरग मोठं झालं पाहिजे. आणि एकाचाही पोरगा मोठं होत नाही. हे आरक्षणा पाहिजे. ते आरक्षण मी मागतो. प्रत्येकाचं स्वप्न आहे जर माझं लेकरू अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. प्रत्येक आई बापाला वाटतं. प्रत्येक आजी आजोबाला वाटतं माझ्या आयुष्यात मी काय नाही केलं पण आता मी या लढाईत हे आरक्षणाच्या कमीत कमी माझ्या नातवाच्या तरी आरक्षण काम आली. ही लढाई आम्ही लढतो आणि तुमच्या जीवावर. तुम्हाला एक संदेश जाता जाता सांगतो. आता मागं नका. त्याच्यात तुमच्या पोराचं कल्याण होणार आहे. जातीवाद करायचा नाही. ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर आणि मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही. त्याचं ऐकून तर अजिबात नाही जायचं. त्याला काही कामच नाही दुसरं. त्याला बळाला फिरत आणि ते कुंकडं बोलत. त्याचं ऐकून तर काहीच नाही करायचं. काहीच नाही करायचं. कारण आपण एकमेकाच्या सुखादुखात आहेत रोज. फक्त आता लढाई मात्र जिंकायची जवळ आली. हे तुमच्या स्वतःच्या लेकरासाठी जिंकू लागा. इथं ना माझं हित आहे. इथं ना तुमचं हित आहे ना माझं. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं हित. हो ही विनंती आहे माझी तुम्हाला. एवढ्या वेळेस तुमच्या लेकराला आयुष्याची भाकर देऊ लागा. आरक्षण देऊ. जशी तुम्ही शेती म्हणून प्रॉपर्टी कमवून ठेवली. जसं जीवन जगताना पाणी गरजेचं आहे तितकंच जीवन जगताना तुमच्या पोराला आरक्षण गरजेचं आहे. जे पोरग आणि जी पोरगी 1% हुकली ना फक्त तिला विचारा. उभं 9 वाजले काय. इकडं बरंच दिसले बरं का मला ती. हो तुम्हाला मी सरळ सरळ सांगतो आता. मराठ्यांनी आणि सगळ्या ओबीसी बांधवांनी दारू सोडा. मराठ्यांनी जर दारू सोडली ना मराठ्याला आरक्षण मिळालं आणि दारू सोडली या 2 गोष्टी केल्या ना जगाच्या पाठीवर मराठा नंबर 1ला जात राहील. प्रगत नाही. तुमची 10 शेती मला बरेच कपाकातच लोटीला ते मला आता
एकाने तर घोडा सुद्धा लावला नाही. म्हणजे मलाच फोटो काढतो मलाच घोडीला देतो. दारू सोडा 9च्या पुढं असते हो. असं ऐकून आहे बरं का मी काय घेत नाही. हो ना तर हा शेवट मलाच काम सांगतो. दारू सोडा लावणं एक एक ठेवूनच द्या. तुम्हाला काय करायचं मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या माग. त्यांना सुधरून द्या ना म्हणलं यांना तर सुधरूनच देत नाही. मग मी तुम्ही काळजीच नका करू. लय रेट मला गोड बोलून आणलं इथं. हा शेवट तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो. माझ्याकडे तिथं अंतर होईल आणि मला असं गोड बोलले तुम्ही आम तिथं या आम्ही आई तुमचं रक्षण करायला तुम्हाला कोण काय करत आम्ही बघू. इतकं गोड बोललेत मला. आम्ही कशाला आहेत मग. आणि तुमच्यातला जीव आहे आमचा मायात. तुमच्यातला जीव आहे तुम्हाला कोण धक्का लावता आम्ही बघतो. मला असं कथा कथा लुटलं मी उतरायला लागल्यासारखं आलो भाऊ इथवर. मग बरगाड मोडून ना भाऊ एखादं. मला एक कळतंय तुमची माया आहे माझ्यावरती. तुम्हाला फोटो काढावा वाटते. मी मूर्ख नाहीये मला कळतंय तुम्हाला वाटतंय फोटो काढावं भेटावं. पण या उपोषणांना ना माझं शरीर मला साथ नाही देतात. कारण पहिल्या 17 दिवसात झाले आणि नंतर 9 दिवसात झाले. माझ्या गाडीत त्या लोकांनाच माहिती माझे काय आलो. मला डॉक्टरने सांगितलं तू आराम करा 2-3 महिने. मला माहिती आहे आता जर आपण आराम केला तर मराठ्याच्या पोराचं वाटलं झालं म्हणून मी मरायला सुद्धा देत नाही. कमीत कमी मग तुम्हाला वाटतं करून द्या. किमान तुम्ही मला वाटतं मोकळे द्या. मी मागं हटणार नाही. तुम्हाला शब्द देतो तुमचा मुलगा म्हणून. माझा जीव जरी गेला ना 1 इंच मागं हटणार नाही. मी आरक्षण घेतो. मी माझ्या मनावर आणि मतावर 2 वेळ ठाम असतो. मी काय एकदा ठरविलं चांगल्या चांगले ते खोटे उपटिले. तेव्हा म्हणला होता मी उपटून देत नसतो. म्हणलं देत नसतो मी उपटून दुसरा ठोकून ठेवतो लगेच. मराठ्यांच्या आडव येणाऱ्याला सुट्टीच नाही. माया पैसेच नाही ते माया वाटत जाते. मी लय शहाणा आहे मग गप मरायचं म्हातारपणाला तर खाल्ल्याला पाचाना आणि पिचाना. तरी ते गिरीश महाजन साहेब म्हणले होते आम्ही त्याला गप शिरे जरांगे बरेल तुम्ही काय बोलूच नका. काल बरळच करत. मग आता तर ठोकला तू फक्त 23 पोत थांबा. मी वाटा जात नाही ना. कारण मी माझ्या गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाची लढाई लढतो आणि ती आपल्याला जिंकायची. मावशी तुम्हाला पहिलं एक काम सांगितलं ना आता जाता जाता आणखीन एक सांगतो करता का तुम्ही. हा म्हण नाही मग तुम्हाला आरक्षण भेटलं काय काहीतरी म्हणा ना. मग उद्यापासून गावागावात जागृती करायची महिलांची. एकच सांगायचं फक्त काहीच काम करू नका. एवढं एकच सांगा. तो मग भांडण झालं होतं बाई आता नळावर. आता एवढी बार सोडून दी. दुसऱ्या बार आणखीन एखाद बार खेळू. पण आरक्षण मग सर दोघी संगच राहू. आपल्याला आपल्या लेकराला आरक्षण घ्यायचं. एवढी बार सगळ्या महिला मिळून एका ताकदीनं आपण लढू. काय अडचण आहे का तुमच्यात लेकराचं कारण काय महिला म्हणतात आम्हाला लाजवत. आता मला सांगा शेतात काम करतो का आपण सगळे लाजवतो का. आपण जर शेतात काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे नाही होणार. आपल्याला रात्रंदिवस कष्टच करावे लागतील तरच आपले लेकरं मोठे होते. मग आरक्षणामुळे तुमचेच लेकरं मोठे होणार. त्यात काय लाज आहे. बरं तुला लाज वाटते जाऊन दे आता काय करते. मग आता करतो आम्ही काय वाटत लागतं वाटून तुला. पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे ना. तो आधीर निवडणुकीला उभा राहिल्यावर कसं गल्ली गल्ली पॉम्पलेट घेऊन पळती का बशी हा नारळ उकून देऊ नको बाया पतंग बराबर हाणून. मग तो आधीर मोठा होतो. तो आधीर कोणत्या तरी साहेबाचा असतो. ते दोघच मोठे होणार. तो आधीराला एखादा गटार गुटार नाली फिली देते. ते दोघं मोठे होणार. आपले उस तोडायला पाठवते. आपले मोठे करायचे कोणी. आपले लेकर आपल्यालाच मोठं करावं लागणार आहेत. आणि ती ही लढाई एकदा त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळून द्या बस त्या पोरांचं कल्याण झालं. कारण आपल्या लोकांना जागरूक होण्याची आता हीच योग्य वेळ. अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. सावध व्हा. आणि पुरुषांनी सुद्धा पुरुष जागे करा. कधी काळी जर गेवराई परिसरात आंदोलन करायची वेळ आली
तर 10 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे, इतक्या तुफान ताकदीने एकत्र आहे. गावाची गाव पिंजून काढा, त्याचं फक्त तुम्ही टेन्शन नका, त्याला मी खंबीर एकटाच. त्याचा तर कार्यक्रमात लावतो, ते वाचूनच दाखवतो. सध्या कागदच इतक्या संघ आता पिशीत घेतली बाजाराची दिनी आणि प्रत्येक पिशीत एक कागद पडतो. बघा मला कसा बोलतो, महेश हिंदी वाचून दाखवतो, तेव्हाच हसतो. इतकं येडपट बघितलंच नाही बाबा मी आणखी. आपण केवढे मोठे मंत्री आहेत, आपण कायद्याच्या पदावर आहे, आपण जातीवाद नाही करायला पाहिजे, आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला पाहिजे. संविधानाच्या पदावर बसून आपण कायदा पायदळी नाही तोडवला पाहिजे. आणि कोयते आणि कुऱ्हाडी आणि काठ्या असं म्हणतोय. तुला माहित नाही आमच्या घरात का असतं? मग कशाला त्या भानगडीत पडत गप्प पडायचं? आणि तुला घेतलं आणि एकटाच 30% खातो, ते जमत का मग तुला? आपल्या आरक्षणामुळे धनगर बांधव आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, हे मराठी आधी समजून घ्या. 1% धक्का लागत नाही त्यांच्या आरक्षणाची. वेगळं आरक्षण आहे दोघांचं. ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलाय, एससीचं आणि एसटीचं. म्हणजे मातंग बांधवाचं आणि दलित बांधवाच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही. तुम्हाला गावरान भाषा सांगतो, कारण मी हे शेतकऱ्याचं आणि तुम्ही हे शेतकरी, आपलीच भाषा एकमेकाला कळते म्हणून तर मराठ्याला आरक्षण कळत आहे. ते जर सांगितलं ते तसलं आपल्याला मिळत लागत नाही. मग त्या तुरट्यानं व्हाय बोलून फाय बोलून आगा बाबा हळूच कळलं नाही वहिनी काय सांगितलं. आपली भाषा आपल्याला कळते. मी सोप्या भाषेत मराठ्याला आरक्षण सांगितलं आणि त्यांना लगेच कळलं आरक्षण काय. माझ्याकडे पितेत ना काही बार इंग्लिश बोलणारे अधिकार, मग इंग्लिशचं जुळतच नाही. माझ्याकडे एकदा आलती फडाफडा फडाफडा इंग्लिश बोलली. अरे म्हणलं तो ना आपण तू जाऊ शकतो, जमतच नाही त्याला. आपल्याला मराठीत प्रश्न विचारा मराठा आरक्षण, जर उत्तर नाही दिले ना मराठीचे अवलाद नाही सांगणार. म्हणूनच हे आंदोलन ठेकायला आले. फक्त तुम्हाला जाताना एवढंच सांगतो, मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या साथीची सुद्धा गरज आहे. लय वाटत होती एकटाच म्हणतो मी. आता 9च्या पुढे हातात बंद द्यायचं बंद केलं माशे, असा हातात 7-8 फोटो काढतो. म्हणलं बस झाली ना आता, दमदार ना तुला का दम द्या ना काय मलाच म्हणतोय. त्याने टाकलेली असते का माया पार पाय देतो, माझ फोटो काढतो, मलाच घोडेल. 9च्या पुढे मला असं भेवच वाटायला लागलाय आता की एक हातात हात द्यायचे सोडितच नाही. माय बापा तुमच्या पाय पडून सांगतो, संसारात आपल्या मराठ्याच्या वाटोळं व्हायला लागलं. फक्त व्यसनापासून लांब जा, आपलं संसार सुधारलेच म्हणून सांग. आणि बांधा टोकराचे बंद करून टाका उद्यापासून. बांधा नका टोकरू आता, ठिकाणा वावरून काल बांध टोकरी तुरे बांधा फिरणं बंद मराठीने. आता एकमेकाच्या मदतीला जायचं. पारडा की उठले आता हे आपण मराठी एक झाल्यापासून मराठीला मदतीला जायला लागली बरं का. पण उशीर ढकले तरी कॉन्फिडंट टोला द्यायची. आता मध्ये ढकलून दिले मुद्दाम नसून ढकलेलं. इतके हुशार व्हा. उगाच बांधा टोकरीचा काही कामान धामाचे. मग त्याने आज बांध टोकरी लागते रात्रीच पहिलं सोडून देतो मग आपल्या पिकात. एक विचारणारा वाद करून उगाच संसारात वाटोळे नका करू, काय होणार नाही त्याने. उद्यापासून जरा बदला आणि लग्न साधे करा. डफडे वाजणारे आणतात लय मोठी, ते खात्यात कात काढून जाते घरी. ती कामा धामाची काय पैसे आपले जाते. एकदम साधे करायचं काय नाही होत. मी एक लग्न लावलंय तेव्हा तो इथं सरपंच उभा आहे. तेव्हा तो पोरगी इंजिनियर आहे, पोरग इंजिनियर आहे. मला नाही कळत बरं का, पण म्हणजे शिक्षक इंग्लिश जमत नाही. मी गप कोण गेलो असं लग्न आले एक दिवस 5 मिनिटात उरकितो. मला तेव्हाच फोना सुरू व्हायच्यात उरका पुढे जायचं. पण मला माणसं दिसले मी मुद्दांका सुरू करत असतो, मी उरकतच नाही. त्या लग्नात सहज गेलो. ते म्हणले 20 लाख रुपये खर्च होणार. म्हणलं 20 लाख? ते म्हणले हा दोघा कोणी. मला करा आता 70,000 लग्न पार पडलं. वाजले नाही 20 लाख रुपये दोघांचे. नागझरीचे सरपंच आहेत तुमच्याच तालुक्यातले. करायचं म्हणल्यावर काय होतं, कशाला नाशिता नका नसू. आपल्यावर लय वेळ भयानक आली. मराठा समाजाच्या जातीवर भयंकर वाईट वेळ आली. भांडणं सोडा, व्यसन सोडा आणि आरक्षणासाठी ताकदीनं उभा. ही लढाई आपल्याला जिंकायची. मी तुमच्या बळावर तिथं लढतोय. मी माझे जीवाची बाजी लावून फक्त तुमच्या जीवावर तिथं बसतो. मी मरायला सुद्धा भेट नाही. एक जीव असाच ठेवा. आरक्षण कसं मिळत नाही ते आपण बघू, त्याची काळजी करू नका. आणि 23ला तुमच्या गेवराई तालुक्यातला पट्टा पुरा धुवून काढा. सगळे बीड जिल्ह्याकडे आले पाहिजे.
कार्यक्रम बीड जिल्ह्यातला असाच झाला पाहिजे की कवा मराठी इतके बघितले होते नव्हते बीड जिल्ह्यात. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.